पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच मंदिर स्वच्छतेचा नारा दिला। त्यांच्या आवाहनानंतर मंदिर स्वच्छतेसाठी नेत्यांमध्ये चढउड दिसली। मात्र 4 दिवसांनंतर ही नव्याची नवलाई संपली आणि राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छता आहे की नाहीये, भाविकांना सोयी सुविधा मिळतात की नाही याचा आढावा घेणारी लोकशाही मराठीची विशेष मालिका देवाची या द्वारी पाहूयात। संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील चंद्रभागा नदी आणि वाळवंटात घाणीचं साम्राज्य पसरलंय। भाविकांना याच घाणीतून देवदर्शन करावं लागतंय। प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला हवं होतं असं देखील आता बोललं जातंय। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। चंद्रभागेची ही अशी गटारगंगा झाली आहे। वारकरी संप्रदायात पूजनीय स्थान असलेली चंद्रभागा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यानं पहिल्यांदा चंद्रभागेत स्नान करायचं आणि नंतर विठुरायाचं दर्शन घ्यायचं हा नित्यनियम। शतकानुशतकांपासून वारकरी चंद्रभागा स्नान चुकवत नाहीत। मात्र गेल्या 40 ते 50 वर्षांपासून चंद्रभागा स्नानानं पुण्याचं माहीत नाही, पण आजार हमखास मिळतील अशी स्थिती झाली आहे। विठू मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागेचा घाट म्हणजे घाणीचं साम्राज्य अशी स्थिती आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात चंद्रभागेत पाणी सोडलं जातं। इतर वेळी मात्र चंद्रभागा कोरडी ठाकच असते। चंद्रभागेच्या खोलगट भागात जे पाणी शिल्लक राहतं तिथं गुराढोरांचा वावर असतो। अशा पाण्यात वारकरी इच्छा नसतानाही आंघोळ करताना दिसतायत। इथं मंदिराचा परिसर स्वच्छ वाटला, तर दर्शन वगैरे झालं माझं, पण आजूबाजूच्या परिसरात चंद्रभागेला आंघोळ करण्याकरता गेलतो, पण संपूर्ण गटरासारखा परिणाम आहे तिथं पाण्याचा। परिसरामध्ये संपूर्ण घाण, कपडे, बाटल, प्लास्टिक असे संपूर्ण जागी घाण पडलेली आहे। तर अशी आलेल्या भक्तांची, भाविभक्तांची सोय होत नाही, व्यवस्था नाही। चंद्रभागा नदी आणि चंद्रभागेचा वाळवंट ही दोनही ठिकाणं वारकऱ्यांकरता पवित्र आहेत, पण दोनही ठिकाणची स्वच्छता आणि देखरेख ठेवण्यात स्थानिक नगरपालिका प्रशासन मात्र लक्ष देताना दिसत नाहीये। वाळवंट आणि नदी सुधार प्रकल्पाकरता 5 वर्षांपूर्वी योजना जाहीर करण्यात आली, पण त्याचं काय झालं याचा पंढरपूरकरांना पत्ताच लागला नाहीये। देवाची या द्वारी घाणीचे साम्राज्य वास करी अशी काहीशी अवस्था तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये असलेल्या पवित्र अशा चंद्रभागेची झालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय भक्त पुंडलिकाजवळ जिथे पंढरपूरला येणारा भाविक पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला जातो, त्यात चंद्रभागेची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। या ठिकाणी सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे। जनावरं फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। यामध्ये आपण प्रामुख्याने बघितले तर जुने कपडे, कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू आणि निर्माल्य टाकलेले या ठिकाणी दिसत आहे। मंदिर प्रशासनाकडून भक्त निवास उभारण्यात आली आहेत, पण भक्त निवासातील मुक्काम हा वारकऱ्यांच्या खिशाला परवडत नाही अशा तक्रारी येत आहेत। धर्मशाळा आणि लॉजमध्ये जेवढं भाडं आकारलं जातं तेवढंच भाडं शासकीय भक्त निवासांमधून घेतलं जात असल्याचा आरोप हा करण्यात येतोय। 80 कोटी रुपयाचं भक्त निवास या ठिकाणी उभा केलेला आहे। त्या 80 कोटी रुपयाच्या भक्तनिवासामध्ये एकही सर्वसामान्य वारकरी उतरताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, कारण गावामध्ये इतर धर्मशाळांमध्ये जे दर आहेत त्याच्या दुपटीनं तिपटीनं या ठिकाणी त्या भक्तनिवासाचे दर आहेत। त्यामुळे सर्वसामान्य कोणीही भाविक त्या ठिकाणी फिरकत नाही। मंदिर परिसरात प्रशासनाचे कर्मचारी आणि नगरपालिका स्वच्छतेचं काम करतात, पण ज्या प्रमाणात इथं वारकरी येतात आणि त्या परिसरात कचरा होतो त्या प्रमाणात साफसफाई होत नसल्याचं वारकरी म्हणतायत। या परिसरात अधिक सफाई आणि स्वच्छता होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून विठू माऊलीकडे पाहिलं जातं। श्रद्धास्थान असतानाही पंढरपूरच्या स्वच्छतेत स्थानिक नगर परिषद प्रशासन मात्र नापास झाल्याचं दृश्य आहे।
विद्या जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.